आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। जागा वाटपात भाजप शिंदेसेना गटाची युतीची फिसकटली, राष्ट्रवादीने सुद्धा मांडली स्वतंत्र चोल। आमचे सांगली प्रतिनिधी कळवतात की महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यापूर्वीच बाहेर पडला होता। आता शिंदे सेनेने सुद्धा 8 जागेची मागणी केल्यामुळे भाजप सेना युती फिसकटल्याचे सांगितले जात आहे। जागा वाटपातील वाद अद्यापही मिटलेला नाही। भाजप सेनेतील हा वाद आता मुंबईमध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यामध्ये बैठक होऊन तडजोड होऊन मिटतो का हे पाहावे लागेल। दरम्यान भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेला संघर्ष अद्याप संपलेला नाही। त्यामुळे आता भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले असून रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार आहे। या भेटीवर उमेदवार यादी अंतिम केली जाणार असल्याचे सांगण्यात आले। महायुतीतून राष्ट्रवादी पक्षाने बाहेर पडत स्वतंत्र लढण्याची तयारी केली। त्यानंतर भाजपने शिंदे सेना, रिपाई, जनसुराज्य पक्षासोबत चर्चा सुरू ठेवल्या। पण शिंदे सेनेचे मोहन वनखंडे यांच्या उमेदवारीला भाजप नेते व भाजपचे माजी पालकमंत्री व ज्येष्ठ नेते आमदार सुरेशभाऊ खाडे व मकरंद देशपांडे यांनी प्रचंड विरोध केला आहे। जर मोहन वनखंडे यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी भाजपच्या कोट्यातून व भाजपचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावे असा एक प्रस्ताव कोर कमिटीने वरिष्ठांच्या समोर ठेवला आहे। त्यामुळे भाजप व शिंदे सेनेतही वाद निर्माण झाला होता। शनिवारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेत चर्चा केली, पण तोडगा निघाला नाही। त्यामुळे आता शिंदे सेना ही महायुतीतून बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे। भाजपने जनसुराज्य व रिपाई सोबतच्या युतीवर मात्र शिक्कामोर्तब केले आहे। त्यातील रिपाईचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। दरम्यान भाजपमध्ये उमेदवारीवरून गटबाजी, जुना वाद उफाळला आहे। कधी नव्हे तेवढे सांगलीचे भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आपल्या समर्थकांना तिकीट मिळवण्यासाठी आपले वजन खर्ची घालत आहेत। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्ष अंतर्गत गटबाजीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फारसे यश आल्याचे दिसत नाही। त्यामुळे सांगलीचा वाद थेट मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या समोरच गेला। मुंबईतील बैठकीतही प्रदेशाध्यक्षांच्या समोर वातावरण चांगलेच तापले होते। शनिवारी शहरातील एका हॉटेलमध्ये आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, प्रकाश ढंग यांच्यासह अन्य नेत्यांची उमेदवारी वाटपावर चर्चा झाली। यावेळी काही प्रभागातील उमेदवार निश्चित केले। 4 ते 5 प्रभागात वाद। भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे। त्यात सांगलीतील 3 ते 4 व मिरजेतील एका प्रभागातील उमेदवारीचा विषय वादाचा ठरला आहे। गावभागमधील प्रभाग 14 व वाखारबागमधील प्रभाग 12 मध्ये शिवप्रतिष्ठानने काही उमेदवारांसाठी आग्रह धरला आहे। त्यासाठी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे आग्रही आहेत। भाजपचे नेते त्यांच्याशी चर्चा करीत आहेत। दुसरीकडे प्रभाग 9 व 10 मध्ये आमदार सुधीर गाडगीळ व जयश्रीताई पाटील समर्थक उमेदवारात रस्सीखेच सुरू आहे। या दोन्ही प्रभागातील उमेदवारांबाबत एकमत होताना दिसत नाही। त्यामुळे आता या वादाबाबत मुंबईतच निर्णय होण्याची शक्यता आहे। रविवारी मुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा होऊन महापालिका निवडणुकीसाठीची भाजपची उमेदवार यादी अंतिम होण्याची शक्यता आहे। जयश्रीताई पाटील यांनी समर्थकांशी चर्चा। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप नेते जयश्रीताई पाटील यांच्या समर्थक 6 माजी नगरसेवकांसह 5 जणांच्या उमेदवारीची तिढा कायम होता। त्यापैकी 6 जणांची उमेदवारी निश्चित मांडली जात होती। त्यातून संतोष पाटील, प्रकाश मुळके व संजय कांबळे यांच्या तिघांच्या उमेदवारीचा वाद सुरू होता। महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीचा या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांनी समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती। या बैठकीत उमेदवारीबाबत चर्चा झाली। दरम्यान भाजपचे सांगलीतील नेते यातील काहींना कॉप्ट करून घेतो असा शब्द देत आहेत, तर काही जणांना घरातील महिला उमेदवार द्यावा असा प्रस्ताव भाजप पक्षाच्या कोर कमिटीने त्या नगरसेवकांच्या समोर ठेवला आहे। मात्र यावर अद्याप स्पष्ट असा तोडगा निघालेला नाही। रविवारी सायंकाळपर्यंत यावर भाजपवरील नेते निश्चित तोडगा काढून उमेदवाराची यादी अंतिम तयार करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे। आणखीन बातम्यांसाठी आमच्या प्रतिध्वनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।